क्षेत्रवासी गाव सरलांबे तुम्हा सर्वांचे सुपरिचित असे हरिभक्त परायण श्री विष्णू बुधाजी गोतरणे धर्मपत्नी हरिभक्त परायण मंदाबाई विष्णू गोतरणे या इहलोक सोडून परलोकात गेलेल्या आहेत, वैकुंठवासी झालेल्या आहेत आणि आता त्यांचा 10वा दिवस आहे. म्हणजे ज्याला आम्ही उत्तर रात्र म्हणतो आणि उद्या उत्तर कार्य आहे. म्हणून आजच्या या रात्रीच्या कार्यक्रमानिमित्त मज कामराची अल्पशी कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. प्रस्तुत आपल्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग देवचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु संत शिरोमणी तुकोबाराय यांचा 3 चरणाचा विरहण्या पर प्रकरणातील सुंदर असा अभंग आहे. प्रस्तुत अभंगातून तुकोबाराया अखिल जनतेला आपल्या जीवनामध्ये आलेला उच्च स्थितीचा अनुभव वर्णन करतायत. क्षणभर आम्ही सोशिले वाईट, क्षणभर आम्ही सोशिले वाईट, साधिले अवीट निज सुख. क्षणभर आम्ही सोशिले वाईट, क्षणभर आम्ही सोशिले वाईट, साधिले अवीट निज सुख. सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, अधिकची परी दुःखाची. तुका म्हणे येणे जाणे नाही आता, तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंता जिये पायी. सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, अधिकची परी दुःखाची. पांडुरंग करो कथमन,
आरंभ करूया. तर प्रथम थोडक्यात सांगायचं म्हणजे नरदेही येऊनी करावे कीर्तन देवोनी करावे कीर्तन देवोनी करावे कीर्तन देवोनी करावे कीर्तन आज नाम शरण विठोबा आज नाम शरण विठोबा आज नाम शरण विठोबा नरदेही आम्ही नेहमी सांगत असतो की मनुष्य जन्म एकदा प्राप्त झाला आहार निद्रा भयभयपुनश्च समान एतत् पशुभि नराणां ज्ञाने हि तेषां अधिको विशेषो ज्ञानेन हि ना पशुभि समान सुबचित की आहार निद्रा भय आणि मैथुन हे चार जे विषय आहेत या चार गोष्टी आहेत त्या सगळ्यांना सारख्याच आहेत. ते पशु असोत पक्षी असोत माणूस असो अन्य इतर योनी असोत किडा मुंगी असो गाढव कुत्री कोणी असो आहार निद्रा भय मैथुनश्च समान एतत् पशुभि तो पशु असो तर माणूस असो सारखंच आहे. पण ज्ञानो हि तेषां अधिको विशेषो इतर योनींपेक्षा एक विशेष नावाचं जे ज्ञान आहे ते मनुष्य मात्राच्या ठिकाणी भगवंताने ठेवलेलं आहे. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर हरिभक्ती केली नाही संतांना शरण गेलो नाही देवाचं भजन केलं नाही तर काय होईल पशुभी समाना म्हणजे थोडक्यात की पशु देवाचं भजन करत नाही असं सांगायचंय सुभाषित करायला की पशु देवाचं भजन करत नाही मग त्याचं काही चुकलं का त्याचं काहीच चुकलं नाही. देवाचं भजन करण्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञानच पशुच्या ठिकाणी नाहीये. आणि म्हणून मनुष्य प्राण्याला एक विशेष असं ज्ञान दिलेलं आहे. जसं आपण जर विचार केला तर स्त्रीचा जो आवाज आहे तो पुरुषापेक्षा गोड आहे. पुरुषाचा आवाज घोगरा आहे कारण पुरुषाकडं किती जोड्या आहेत 21 तंतूच्या ज्या जोड्या आहेत गळ्यामध्ये ते 21 जोड्या आहेत आणि स्त्रीकडे किती आहेत 22 म्हणजे एक जोडी स्त्रीला जास्त भगवंताने दिलेली आहे. म्हणून स्त्रीचा आवाज कसा आहे मधुर आहे आणि गोड आहे. तसं म्हणजे ज्ञान पशुलाही आहे पण फक्त पोट भरण्याचं ज्ञान आहे पशुला. माणसाला तसं नाही आहे. माणसाला म्हणजे थोडक्यात की मनुष्य देहीचे आणि निज ज्ञाने
सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा व लोकने दिला. असे भगवंताची कृपा मनुष्य प्राण्यावर आहे आणि म्हणून नर करणी करे तो नरका नारायण बन जाय. एवढी ताकद एवढी शक्ती मनुष्य प्राण्यामध्ये आहे की त्याने करणी केली तर. करणी लक्षात आली ना, पूर्वी लोक अशी विशिष्ट जमात होती गावामध्ये, ती करणी करायची. सगळीकडे फिरलो, डॉक्टरकडे गेलो, इकडे गेलो तिकडे गेलो, मग आजार का निघत नाही, आजार का बरा होत नाही, म्हणे करणी केलेली आहे. भक्ताकडे गेलो, भक्ताने सांगितली तुला काय केलेले करणी. तशी मला काय सांगायचंय, करणी करे सो नरका नारायण बन जाय. आपण आपल्या जीवनात काही असं विशेष असं काही केलं, कर्म सगळेच करतात, कर्म कोण करत नाहीये, पण विशेष कर्म, विशेष कर्माला विश्वास शब्द आहे, विशेष कर्माला श्रद्धा नाव आहे. आणि म्हणून आता आपल्यातून गेलेली जी स्त्री आहे हरिभक्त परायण विष्णू बुधाजी गोतरणे यांच्या धर्मपत्नी, त्याही हरिभक्त परायण होत्या, उभयते हरिभक्त परायण होते नवल. मला नेहमीच मी हेच सांगू इच्छितो की माणसाच्या जन्माला आल्यानंतर आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ पाहिजे, आणि नुसती माळ सुद्धा नको, तर त्याने सद्गुरूला शरण जावं आधी, आणि सद्गुरूला शरण जाऊन मग तुळशीची माळ घालावी. तर एरवी आपण जर पाहिलं तर जवळजवळ 80% समाज असा आहे की त्याने गुरु केलेलाच नाही. त्याच्यातील 50% समाज असा आहे की पंढरपूरला आळंदीला जाऊन माळा घातल्या, पण गुरु कोणाला केलं गुरुचं नाव सुद्धा माहित नाही, गुरुचं कुळ माहित नाही, काहीच माहित नाही. म्हणजे असे बरेच असे समाज आहेत. एरवी आपण विचार केला तर पंढरीचा वारकरी आणि वारी चुकून येते हरी, पण इकडे तर आपल्याला वारी चुकायचे महाराज. हा मनुष्य जन्म आहे ना, इतर योनीमध्ये वारी करायची आहे. इतर ज्या योनी आहेत त्या योनीमध्ये मग तुम्ही पशु कसा काय वारी करेल ते त्याला विचारा. जी वारी 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 जन्म मरणाची वारी. वारी कशाला म्हणतात, जन्म मरणाची जी वारी आहे तिला वारी म्हणतात. आणि जन्म मरणाची जी वारी आहे त्या वारीवर जो वार करील, वारीवर वार करील, त्याला आमचे प्रभाकर बाबा सांगायचे तो वारकरी. आणि तो वारकरी कसा बाबा सांगायचे, तो खंदा वारकरी. खरी त्याच्या खांद्यावर पताका आहे की ज्याने जन्म मृत्यूवर वार केलेला आहे. कशाला का, त्याच्या कपाळाला टिला असावा, त्याच्या गळ्यात माळ असावी, त्याच्या खांद्यावर पताका असावी की ज्याने जन्म मृत्यूवर वार केलेला आहे. असं नाही तू होय होय वारकरी आणि पाहे पाहेरे पंढरी. पंढरी पाहायची आपल्याला, पण ते नाही बरं का. इथे अध्यात्म आहे, आपण अध्यात्माचा शोध घ्यायचा. तुकोबारांच्या जीवनातील हा विरहनीपर प्रकरणातील 3 चरणाचा अभंग आहे. आणि विरहपर प्रकरणातील तुकोबारांचे तुम्ही जेवढे अभंग पाल सगळे 3च कडव्याचे. विरहनीपर प्रकरणातील जे अभंग तुकोबारांचे सगळे 3 चरणाचे. आणि आपल्या सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे तो विरहनीपर प्रकरणातील आहे, अति उच्च स्थितीतील हा अभंग आहे. पुढे आपण भावार्थाने आपल्या लक्षात येईल. पण प्रस्तुत जी गेलेली व्यक्ती आहे ती मालकरी होती. मी सुरेशला आधीच विचारलं, मला कोणी फोन केला तर मी आधी विचारतो गेलेली व्यक्ती कशी होती. ती स्त्री पुरुष नाही विचारायची, ती मालकरी होती का मालकरी नव्हती. त्याने सांगितलं मालकरी होती. ठीक आहे. म्हणजे गेलेली व्यक्ती ही मालकरीच असावी असं आपलं मत आहे. कारण जर ती मालकरी नसेल, सद्गुरूला शरण गेली नसेल, तर तुकोबांच्या उक्तीप्रमाणे गेला गेला जन्म Thank you.
गेला गेला जन्म वाया तुकोबाराया सांगतात. वाया गेला म्हणजे काय? उपजताच मेला का? नाही, तो आयुष्यभर जगला. त्याचं कधी 80 वर्ष 90 वर्ष आयुष्य असेल. अरे काय भाग्यवान हो, 100 वर्ष जगला. पण त्याच्यापेक्षा कसा जगला? माऊली किती जगली? फक्त 22 वर्ष माऊली ज्ञानोबाराया जगले. तुळशीदासांचं वय किती होतं? 116 वर्ष. सगळ्यात जर जास्त आयुष्य लाभलं असेल तर तुळशीदासांना 116 वर्ष आयुष्य. माऊली फक्त 22 वर्षात गेली तरी 80 वर्षाचे म्हातारे सुद्धा त्यांच्या नावाचा जय जयकार करतात. त्याचं कारण काय आहे तर ते कसे जगले, कसे जगले याला महत्व आहे. म्हणजे थोडक्यात की माणूस म्हणून आम्ही जन्माला आलो, त्याच्यानंतर आम्ही नेमकं काय केलं? देव सरे यानं पाप. तुको सांगतात की आम्ही जे कर्म करतो, ज्या कर्माने देव अंतरे, देव अंतरे याना पाप. जर का आणि आम्ही पाप कशाला म्हणतो? खोटं बोलणं हे पाप. दुसऱ्याचं खून करणं, लगाडी करणं, लुबाडणं, दुसऱ्याला पैसा बुडवणं, याला पाप. संतांनी ते पाप नाही सांगितलं. देव अंतरे. आपल्यापासून जर देव लांब जात असेल मग देव कुठे? देव आपल्या जवळ आहे. देव आपल्या जवळ आहे, पण आम्ही अशी करणी करतो, असे कर्म आम्ही आमच्या जीवनात करतो की देव या घरामध्ये राहायला कबूल नाहीये. देव निघून जातो आणि या घरातून देव निघून गेला की मग तुम्ही जे कराल त्याचं नाव पाप. म्हणून आमच्या या घरातून गेलेल्या ज्या मातोश्री आहेत तर त्या बऱ्याच दिवस पीडित होत्या, आजाराने ग्रस्त होत्या. पण जरी माणसं आजाराने किती ग्रस्त झाली, पण ज्याने सद्गुरू केलेला आहे, जो नामस्मरण करतो, आम्ही म्हणतो त्याच्या जीवनातील ती पहाट आहे. महाराज एखादा मालकरी आजारी झाला, लकवा मारला, बोलता येत नाही, आणि आम्ही पाहायला गेलो तर त्याला आम्ही सांगतो भाग्यवान आहात तुम्ही, तुम्ही भाग्यवान आहात. आता फक्त काय करायचंय? आता दिवस 4 बस. तुम्ही जिथे पडलात ना तिथे नामस्मरण करा. करत तुम्हाला आता कोणी काम सांगणार, तुम्हाला कोणी सांगणार नाही की पोराला घेऊन शापूरला जा. आमच्याकडे एक व्यक्ती महाराज 3 वेळा वाशिमला येते. 3 वेळा तर सांगितलं की पहिले मुलाला घेऊन जायचा, घरी यायचा, मग 11 वाजता मुलीला घेऊन जायची, मुलाला घरी न्यायचा, आणि पुन्हा 3 वाजता जायचा आणि मुलीला घेऊन घरी यायचा. समजा आपल्याला लकवा मारला, मग पोरं काही शाळेमध्ये सरलेला आणली का? आधी कोण जात होता घेऊन? आजोबाच घेऊन जात होता. पण आजोबाला लकवा मारला, मारू नयेच कुणाला, असं आमचं मत आहे. कुणालाच लकवा मारलं, पण मारलं कदाचित आजोबा लकवा, तर मग ती त्या मुलाने ती पोरं तिथून काढून सरलेला आणली का? आता आमचे बाबा नाही चालतंय ते बरोबर, पुन्हा तिरोळी बरोबर चालू होते. त्याच्यासाठी पुन्हा कोणतरी उभा राहतो, हे मला सांगायचं. आणि म्हणून जर म्हणजे अगदी आपल्या अंतकाळाच्या वेळेला किंवा आम्ही जेव्हा 50-60च्या पुढे जातो त्यावेळेला जर या ध्याला आजार झाला तर आम्ही त्याला भाग्यवान समजतो. तो फक्त मालकरी पाहिजे. बिना मालकरी असेल तर त्याचं ते प्रारब्ध, त्या मागच्या प्रारब्धाने त्याला ग्रासलेलं असं आम्ही समजतो. पण मालकरी असेल तर आम्ही त्याला भाग्यवान ठरवतो. आणि म्हणून आमच्या ज्या मातोश्री गेलेल्या आहेत ते काही दिवस रोगग्रस्त होत्या, पीडित होत्या, आणि पीडित असल्यामुळं आमच्या हरिभक्तपर्यंत विष्णू महाराजांनी दुसरं कुटुंब केलं. लक्षात का? संसार म्हटला की जोडा कसा लागतो? दोन्ही चाकं कशी लागतात? नाही का? एक चाकाचे जर आरे सैल झाले असतील तर गाडा चालत नाही, मग लोहराकडे जावं लागतं. सांगा व याचे 2 आरे खराब झालेले, हे व्यवस्थित बसून द्या.
तेव्हा आपल्याला धंदा करता येईल. पुन्हा बैलगाडीचा करायचा असेल तर, मग संसार चालवायचा असेल तर दोन्ही चाकं सारखी लागतात, सारख्या ताकदीची लागतात, सारख्या शक्तीची लागतात. एक शक्ती कमी पडली तर चालणार नाही. आणि म्हणून एक जोड म्हणून त्याने काय केलेलं आहे, एक संसाराला एक टेका म्हणून त्यांनी लावलेलं आहे. आणि आमच्या ज्या मातोश्री ज्या गेलेल्या आहेत त्या जरी थोडं म्हणजे पीडित जरी होत्या, आजाराने जरी त्या ग्रस्त होत्या, आम्ही म्हणतो त्या भाग्यवान आहेत की त्यांच्या जीवनामध्ये जर त्यांनी नामस्मरण केलं असेल आणि म्हणून आजच्या या प्रसंगाला अनुसरून तुकोबारायांचा 3 चरणाचा अभंग घेतलेला. कारण जे दुःख आम्हाला, जे दुःख आम्ही माणूसपणामध्ये येऊन मनुष्य द्यायला येऊन जे दुःख आम्ही भोगतो तेच दुःख जगद्गुरु या पदवीला प्राप्त झालेले. तसं का ज्यांच्या घरी पंढरपूर सोडून देवानं देहूला यावं, अशी ज्यांची ताकद, अशी ज्यांची शक्ती, असं ज्यांचं ज्ञान, त्यांना सुद्धा त्यांच्या आयुष्यात जो कटू अनुभव आला तो अभंगाच्या पहिल्याच्या संतांच्या जीवनातील प्रसंग आहे. संतांच्या जीवनामध्ये किती मोठा प्रसंग झाला, ते आयुष्यभर जरी दुःख भोगलं संतांनी तरी ते दुःख किती, एक क्षण. किती दुःख आहे ते, एक क्षण. आणि प्रापंचिक संसारात मुक्त झालेल्या मनुष्य प्राण्याला एक क्षण जरी दुःख आलं, एक क्षण, तरी आयुष्यभर तो भोगत राहतो. आयुष्यभर तर त्या क्षणाला, त्या दुःखद क्षणाला, त्या संकटाला तो विसरत नाही. त्याला माणूस म्हणतात. आणि आयुष्यभर दुःख भोगून सुद्धा किती दुःख भोगलं, एक क्षण, त्याला संत म्हणतात. गोपाला पाटीला गावचे गोपाला पाटीला गावचे गोपाला पाटीला गावचे गोपाला पाटीला गावचे आत्मन ठीक कोण घाले आत्मन ठीक कोण घाले आत्मन ठीक कोण घाले. तुकोबारायांच्या जीवनातील प्रसंग आहे, सुंदर प्रसंग आहे. कारण मी मागे सांगितलं होतं की संपूर्ण देहूगाव पाटलाकडे गेले आणि त्यावेळची ती विचार प्रणाली होती महाराज. पाटलाला एवढी म्हणजे ताकद होती, एवढी पॉवर होती
की तालुक्याचा फौजदार सुद्धा पाटलाला पाहिल्यानंतर खुर्ची बसायला देत होता महाराज. एवढी ताकद म्हणजे एवढं त्या कायद्याचा जो अभिमान तो पाटलाला होता. म्हणून संपूर्ण गाव त्या पाटलाकडे गेलं आणि तुकोबरायांच्या विषयी काहीतरी सांगितलं. आणि म्हणून तुकोबरायांच्या विरोधात पाटील गेल्यानंतर तुकोबा सांगतात, आता माझं भीक कोण घाली. भीक घालणे म्हणजे तुकोबा भीक मागत होते असं नाही. तुकोबरांचा वाडा होता, तुकोबा वाणी होते, उत्तम धंदा होता त्यांचा, पण त्या धंद्यामध्ये राम नव्हता. मला काय सांगायचंय, जसं प्रभू रामचंद्राने लंका सर केली, सगळे वीर अयोध्येला आले आणि मग एक मोठा समारंभ त्या ठिकाणी आयोजित केला आणि ज्याने जसं शौर्य केलं असेल तसं पदक त्याला देण्यात आलं. तशा काही वस्तू देण्यात आल्या. आपण पाहतो एखादा आता याचे सप्ताह संपला, काळ्याचा कार्यक्रम झाला की मग काही प्रतिष्ठित पदाधिकारी व्यक्ती त्या ग्रामस्थांनी त्या सप्ताह कमिटीने बोलवलेले असतात. मग जसं ती जशी व्यक्ती असेल तसं ते बक्षीस असते महाराज जे द्यायचंय ना. मग सामान्य माणसाला फक्त एक गुलाबाचं फुल द्यायचं, काही ना शाल द्यायची, काही नुसता श्रीफल द्यायचा, काही नुसता फुल द्यायचा आणि काही ना ते काय म्हणतात ते मोठं असं बुफे तेही काही ना द्यायचं. म्हणजे जशी व्यक्ती असेल जसा देश तसा वेश. फार महाराज कठीण अवस्था आहे. कीर्तनकारांचं पण तसंच, जसं कीर्तनकार तसा हार. कमिटीत तशी विचार करतो, म्हणजे जितका कीर्तनकार तुम्ही लांबून आणाल तेवढा हार वजनदार आणि जेवढा कीर्तनकार जवळचा चालेल म्हणे. आणि आम्हाला तर अजिबात चालत नाही, आम्ही सांगतो हार आणूच नका. कशाला घालवता 50 रुपये तरी आमच्यासाठी. 50 सुद्धा घालवले तरी आम्हाला दुःख होते की आमच्यासाठी 50 रुपये हाराला गेले. आणि हार बरं का म्हणजे त्याला मंगल म्हणतात, मांगल्य. आणि ते मंगल आहे, एका क्षणात ते मांगल्य होत आहे. म्हणजे जोपर्यंत तो हार समोरच्या व्यक्तीच्या हातात आहे आणि एकदा तो गळ्यात आला हार आणि कीर्तनकाराचा हाराला स्पर्श झाला की ते काय झालं, मांगल्य. म्हणजे कचरा पेटीत टाकण्या योग्य त्या हाराची किंमत एका क्षणात. आणि म्हणून आजची जी सेवा आहे, तुकोबराया हे भिकारी नव्हते. आता माझं भीक कोण घाली हा वाक्प्रचार आहे. वाक्प्रचार आहे. भीक घालणे, त्याला कोण भीक घालतो, म्हणजे तो श्रीमंतच आहे. मला काय सांगायचंय, या सरलांबे गावातील तो कोट्याधीश आहे, पण तरी सुद्धा एखादा सामान्य त्याला कोण भीक घालतो, याचा अर्थ त्याला कोणी किंमत देत नाही. म्हणजे तुकोबरायांना सुद्धा, मला काय सांगायचंय, तुकोबरायांना सुद्धा अंतःकरणातून अशी इच्छा होती की मला कोणीतरी मोठा म्हणावं, मला कोणीतरी समाजात मान द्यावा अशी इच्छा होती. पाटीलच माझ्या विरोधात उठला, आता माझं भीक कोण घाली, म्हणजे आता मला समाजात अजिबात मान राहिलेला नाही. आणि समाजातील मान तुकोबरायांचा संपला. म्हणून तुकोबरा भामचंद डोंगरावर म्हणून गेले. बरं का, म्हणून गेले सांगतो. तिथे 1000 पारायण काय केली, म्हणून केली, म्हणून केली. आता माझं भीक मला कोणी विचारणार नाही. मग माणसं महाराज, माणसं तेव्हा सुधारतात जेव्हा कोणी घरात विचारित नाही, दारात विचारित नाही. मग तुझ्याकडं मग आता तो विचार करतो, आता आपण काय केलं पाहिजे. काही दारुडी माणसं असतात, अगदी समाजापासून वंचित होतात, घरामध्ये बायकोला थाटते, पोरं मारतात, कोणी खायला देत नाही. मग तो विचार करतो, पण तोपर्यंत प्रपंचही त्याने संपवलेला असतो. मग तो विचार करतो आता काय करावं, मग तो माल घालतो. म्हणजे समाजामध्ये स्थैर्य निर्माण व्हावं त्याच्यासाठी उत्तम मार्ग बरं का. वारकरी होणं, संतांना शरण जाणं, पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालणं, याचं पहिलं काम कोणतं असेल तर समाजामध्ये त्याला स्थैर्य निर्माण होईल, त्याला समाजामध्ये बसण्याचा अधिकार प्राप्त होईल. अन्यथा नाही. आज सुद्धा आपण पाहतो ना की बरीच माणसं असतात, बरीच माणसं आहेत, कोणी घरातच बसून ऐकू, पायरीवर बसून कीर्तन ऐकतात. कारण ज्या ठिकाणी कीर्तन चालू आहे तिथे जो लाईट आहे, जो प्रकाश आहे, त्या प्रकाशात येऊन बसण्या इतपत
तेवढं पुण्य नाही आहे. कारण कीर्तन जे आहे, कीर्तन प्रत्यक्ष समोर येऊन जो ऐकतो त्याला कीर्तन कळतंय. घरात बसून कीर्तन कळत नाही. अनुभव सांगतो की जळली माझी काया लागला मोडवा. शिष्य होते, पण त्यांची जी पत्नी होती ती परमार्थाची अतिशय द्वेष्टी होती, अतिशय द्वेष करायची. आणि समाजामध्ये अद्याप बरीच मोठी कीड आहे. ती मालक मालकरी आहे, पण बाई त्याला अद्याप पाहिजे तेवढा परमार्थामध्ये प्रतिसाद मिळत नाही. आणि प्रतिसाद न मिळाल्यामुळं तो वारकरी नाखुश आहे. तसं तुकोबरायांचा शिष्य होता, पण त्याची पत्नी नाखुश होती. पण आता धडा कसा शिकवायचा म्हणून तिने काय सांगितलं, म्हणजे पतीला सांगितलं, म्हणजे तुमच्या गुरुला घेऊन या ना एक दिवशी आपल्याकडं. त्याला एवढा आनंद झाला की ही बाई कधी देवाचं नाव घेत नाही, जिजाबाई सारखी नाही बरं का. कारण जिजाबाई तिच्यासारखी नव्हती. जिने तुकोबांच्या अंगावर कडक पाणी ओतलं तशी जिजाबाई नव्हती. जिजाबाई पतिव्रतेचा भाव, तिचा पती तोची. ती देवाला सांगायची, माझा देव तू नाहीस, माझा तो समाज ज्याला येडा तुक्या म्हणतो ना, तो येडा तुक्या माझा देव आहे. तू देव माझा नाहीस, तुला मी देव म्हणणार नाही. तुम्ही माझ्या संपूर्ण संसाराचं काय केलं, वाटोलं केलं, वाटोलं. आणि संसाराचं वाटोलं झाल्याशिवाय लक्षात का. मग तिचं काय खोटं होतं काय, खोटं म्हणत होती कधीच खोटं म्हटले नाही. ते देवाला सांगितलं, आमच्या संसाराचं वाटोळं केलं तू, आणि जो वाटोळं करतो त्याला देव म्हणता येत नाही. तो देव नाही, तर देव कधीच कुणाचं वाईट करत नाही. मग वाईट कोण करतो, जैशी करणी वैशी. आम्ही जसं कर्म करतो तसं फळ आम्हाला प्राप्त होतंय. आणि म्हणून जिजाबाई ज्या होत्या त्या तुकोबरायांना आंघोळ केल्याशिवाय, तुकोबरायांना जेवण खाऊन घातल्याशिवाय स्वतः कधी खात नव्हत्या. 3-3 दिवस उपाशी राहायच्या महाराज. आणि जेव्हा त्यांच्या वह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्या तेव्हा आमच्या जिजामाता आणि तिची 2 मुलं 13 दिवस उपाशी होती महाराज. लहान लहान पोरं होती तरी अन्न खाल्लं नाहीये. बाबा डोळे उघडतील तेव्हाच खाऊ आम्ही. आणि इतकी क्रूश झाली होती की हातपाय सुद्धा हलवीत नव्हती. आता मी परवा 2 कुत्री पाहिली जगदीशच्या घरात. झाला मी जगदीशचं घर पाहायला गेलो होतो. मेली का ती 2 कुत्री. तर ती अगदी मृत्यूच्या दारात होती. डोळे सुद्धा उघडण्याच्या लायकीची नव्हती. 2 काळी होती आणि दुसरी 2-3 हुशार होती. लाल एक सफेद होता, एक बांडा होता. जनार्दन होता. म्हटलं बघ ही दोन्ही मृत्यूच्या दारात आहेत. तशी तुकोबारांच्या मुलांची स्थिती झाली महाराज की डोळे सुद्धा उघडत नव्हते, हातपाय हिलत नव्हती. आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून शांत पडली होती. आणि आईला आई बाबांनी डोळे उघडले. आणि बाबा तेव्हा डोळे उघडणार होते जेव्हा इंद्रायणीत बुडवलेल्या तुकोबारायांच्या वह्या जेव्हा वर येतील. आणि वह्या जेव्हा वर आल्या 13 दिवस पाण्यात राहिल्या, पण ते कागद भिजले नाहीत. मला काय सांगायचंय, दगडासहित वह्या. बरं, ज्यांनी टाकले त्या अशा नाही फेकल्या. दगड त्याच्यामध्ये 7-8 दगड, म्हणजे 10-20 किलोचे दगड, आणि त्याच्यात त्या वह्या बांधून टाकल्या होत्या. त्या वह्या दगडासहित वर आल्या. ते म्हणजे वह्यांनी वजन घेऊन वर यावं. आणि समाजाने टाळी पिटावी. आणि समाजाने टाळी पिटली की वह्या दगडासहित वर आल्या. आणि मग तुकोबाने डोळे उघडले. मला काय सांगायचंय, मग तुकोबाने डोळे उघडले. आणि मग त्यांच्या मुलांनी आणि आईला विनंती केली की आता बाबांना काहीतरी खायला द्या. मला हे सांगायचं, स्त्री अशा असावी
तुकोबांची स्त्री सामान्य नव्हती. तिने तुकोबांना जी मदत केली परमार्थासाठी ती देवाला शिवाय द्यायची, त्याच्यामुळे तुकोबा कधीच जवळ येत नव्हते. लक्षात आलं का? परमार्थाची कोणतीच गोष्ट तिला सांगता कामा नाही. तिचा एकच धर्म होता, पती हाच परमेश्वर. बस, मला बाकी देवाचं काही सांगू, देवाची कथा सांगू नका आणि देव कसा आहे तेही सांगू नका आणि बाकीचं काही बोलूच नका. पती हाच परमेश्वर. गिरजाचं तसं नव्हतं. गिरजा माता होऊन गेली नाथ महाराजांची पत्नी, पण ती नाथ महाराजांना 90% मदत करायची देवपूजेसाठी. एवढंच नाहीये तर प्रापंचिक काही कामं असले, अडचणी आल्या तरी सुद्धा तिने तिच्या बरोबर एक उद्धव नावाचा गडी आणला होता. तुम्ही सांगायचं की एखाद्या कन्येचं लग्न झालं की तिच्या बरोबर कमीत कमी 100-200 दासी तो राजा पाठवायचा, म्हणजे तिच्या मदतीसाठी. तिला काहीच काम नाहीये. जेव्हा गिरजाचं नाथ महाराजांवर लग्न झालं तेव्हा तिच्या बरोबर एक म्हणजे करवळ नव्हते आणली महाराज, करवला होता, त्याचं नाव उद्धव. आणि तेव्हा हा सुद्धा असा अनुभव पाहायला मिळतो रामदास, की तुम्ही मोठ्यांच्या घरी जा, श्रीमंतांच्या घरी जा, तिथे काम करण्यासाठी स्त्री नाही. असा बराच अनुभव आम्ही घेतलेला, बऱ्याच ठिकाणी आम्ही अनुभवलेला आहे की श्रीमंतांच्या घरी जेव्हा जातो तेव्हा आम्हाला जो चहा येतो तो स्त्री घेऊन येत नाही, पुरुष घेऊन येतो. आणि तो पुरुष त्या घराचा मालक नसतो किंवा त्या घराचा तो कोणीच नसतो. सगळी कामं तो करतो, अगदी स्वयंपाकापासून, भांडी घासण्यापासून, घर झाडण्यापासून. ही कोणाच्या घरची लक्षणे आहेत? श्रीमंतांच्या घरची लक्षणे. मला एवढंच सांगायचंय, गिरजा आणि जिजा दोघांच्या सहाय्याने दोघांनी उत्तम असा परमार्थ केला. पण तुकोबांच्या जीवनातील जो कटू अनुभव क्षणभर आम्ही सोशिले. आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनात सुद्धा असं काही वाईट प्रसंग आला, अतिशय मानाशी संकट आली तरी डगमगता कामा नये. कारण ज्या जगत गुरु पदवी प्राप्त झाली, ज्यांच्यासाठी देवानं त्यांच्या घरी भेटायला यावं, त्यांच्यावर जर असे अतिप्रसंग जर निर्माण होत असतील तर आम्ही सुद्धा त्याच्यातून सुटणार नाही. हे आपल्याला शिकायचं, हे आपल्याला शिकायचं याच्यातून. पण आता आपलं आमच्यावरची संकट येतात ती संकट आणि संतावरची संकट येतात ती संकट, आम्हाला आलेल्या संकटातून आम्ही काय शिकतो आणि संतांवर आलेली संकट त्याच्यातून काय परिणिती होते ते आपल्या अभंगातून पाहायचंय. संतांच्या जीवनातील हा कस आहे, कसोटे. मी नेहमी सांगत असतो की संत पद प्राप्त होण्यासाठी किंवा देवा सान्निध्य जाण्यासाठी रस्त्यामध्ये रिद्धी-सिद्धी आडव्या येतात. रस्त्यामध्ये रिद्धी-सिद्धी आडव्या येतात. सिद्धी लावी किशे तया कोण कुशे नेले राजहंसे. म्हणजे ज्याप्रमाणे राजहंस म्हणजे हंस बको बका दोन्ही सफेदच आहे, पण त्यांची परीक्षा घ्यायची असेल तर पुढे काय ठेवायचं? दूध ठेवलं आणि जर ते दूध पाण्यासहित म्हणजे सगळं दूधच संपवलं भांड्यातील, आपण समजायचा लोक म्हणत असतील तो हंस आहे, पण आपण समजायचा तो हंस नाही, तो कोण आहे? बगला. पण दुधातून फक्त म्हणजे पाण्यातून फक्त दुधाचीच फक्त त्याने सेवन केलेलं आहे आणि खाली जर पाणी शिल्लक राहिलं तर आपण ठरवायचो हा बगला नाहीये, तो कोण आहे? हंस. त्याच न्यायाने किंवा त्याच पद्धतीने माणूस म्हणून जो आहे त्याच्यावर आपला विषय झाला, त्याच्यावर आलेलं संकट तो आयुष्यभर भोगत राहतो आणि संतांवर आलेलं संकट तो एका क्षणात त्या संकटाला विसरतो. अगदी आपण मागचे काही दाखले असे घेतले तर शिबिराजा होऊन गेला महाराज. शिबिराजा अंग कापी नेटे पाटे परंतु वर्माशितो परंतु न पालटे वर्माशितो. असेल का? राजा शिबी होऊन गेला, पण भगवान शंकराने ठरवलं की हा धर्मशील राजा आहे, पण त्याची परीक्षा घ्यावी. आणि परीक्षा घेण्यासाठी एक इंद्राला श्मशानाचं रूप घ्यायला लावलं, आपल्या
एका छोट्या पक्षाचं रूप घ्यायला लावलं आणि स्वतः भगवान शिव ससानाचं रूप घेऊन त्याच्या पाठीमागे लागलेलं आहे. आता इंद्रच तो तिथे राजा बसला होता, शिबी राजा, तिथे ते लहान पाखरू आलं आणि त्याच्या मांडीवर बसलं. एवढ्यात तो ससाना पाठीमागून आला आणि त्यावेळचे पक्षी बोलायचे, त्यावेळचे जनावरही बोलायचे, त्यावेळचे सगळेच बोलत होते. आता नंतर काय झालं ते झाले, काही यंत्रणा कमी पडली आणि फक्त आता माणूसच बोलतो. आता फक्त कोण बोलतो? माणूस बोलतो, बाकी इतर कोणीच बोलत नाही. तो ससाना बोलायला लागला, म्हणे राजा मला फार भूक लागलेली आहे आणि आता मी एका क्षणात मृत्यूमुखी पडेन आणि तुझ्या मांडीवर जे बसलेलं आहे ते माझं सावज आहे आणि ते सावज तू मला दिलं नाही तर हे राजा तुला वाटत असेल मी पुण्य करतो, पण पुण्याऐवजी तुला काय लागणार आहे? मी मेलो म्हणजे पाप लागेल. पण राजाने सांगितलं चालणार नाहीये, तो माझ्या आधाराला आलेला आहे, तो म्हणजे मी त्याला वाचवीन या इच्छेने तो माझ्या मांडीवर बसलेला आहे, म्हणून हे सावज तुझं नाहीये, मी त्याला काय करणार आहे? संरक्षण देणार आहे. पण तरी ससन ऐकत नाही. मग राजाने सांगितलं ठीक आहे. राजा तो धर्मशील राजा होता, त्याने सांगितलं असं करूया आपण, म्हणे हा जो पक्ष आहे त्या पक्षाच्या वजना इतके मी तुला मांस देतो, म्हणजे तू मरणार नाहीस ना तू. आता तो पक्ष होता 50 ग्रॅम वजनाचा, त्या पक्षाचं वजन होतं फक्त 50 ग्रॅम. राजाला वाटलं कुठलं तरी दंडाचं तरी थोडस मांस काढलं 50 ग्रॅम तरी होईल. आणि मग तराजू आणली, एका तराजू मध्ये तो पक्षी बसवला आणि एका तराजू मध्ये स्वतःचं मांस काढून टाकायला सुरुवात केली. बरं का, शिबी राजा मांस कापी नेटे पाटे, अगदी तलवारीने त्याने सगळं संपूर्ण शरीराचं मांस काढलं. एवढं सुद्धा मांस शरीराला ठेवलं नाही महाराज, तरी सुद्धा त्या 50 ग्रॅम पक्षाचं वजन होत नाही. आणि सगळं जेव्हा मांस काढलं, मला हे सांगायचंय, क्षणभर किती एक क्षणभर फक्त क्षणभर विचार केला काय वाईट प्रसंग. पण तेवढ्यात वाईट प्रसंग म्हटल्याबरोबर लगेच दोघांनी आपलं रूप, जो छोटा पक्षी होता ना तराजूत बसलेला, त्याने इंद्राचं रूप घेतलं, इंद्रच होता तो, आणि ससाना जो होता तो भगवान शिव. म्हणजे फक्त त्या ठिकाणी त्यांची परीक्षा घेतली आणि परीक्षा घेतल्यानंतर जो राजाला आनंद झाला तो कसा होता? साधने अवीट, साधिले अवीट निज सुख. म्हणजे निज सुखाची प्राप्ती करायची असेल, अद्याप पुढे आपण गेलो तर ताम्रध्वज राजा करवती घातला, नाही पालटला मनोधर्म. ताम्रध्वज नावाचा एक राजा होऊन गेला होता, तिथे तेच भगवान शिव त्या ठिकाणी आले. भगवान शंकराचं कामच आहे. आणि त्याने सांगितलं की आता काय करायचं, तुझी पत्नी आणि मुलगा ही करवती घ्या आणि राजाला उभा कापा. डोक्यावरून कापायला सुरुवात केली, छातीपर्यंत करवती आली, डाव्या डोळ्यातून पाणी आला. आणि त्याने सांगितलं, साधू म्हणजे वेश पाठवून भगवान शिव होते, साधूने सांगितलं थांबा म्हणे, कापू नका. डाव्या डोळ्यातून पाणी आला म्हणजे राजाला दुःख झालेले, म्हणजे आता हे मला चालणार नाही. तेव्हा राजाने इथपर्यंत कापलं होतं महाराज, तरी राजा बोलू लागला, जीभ पण अर्धी कापली असेल, हा डोला इकडं, हा डोला इकडं, तरी तो राजा बोलू लागला की म्हणे महाराज तसं नाहीये, म्हणजे तुम्हाला जो माझा जो अंगीकार करायचा आहे तो डावा उजवा भाग आहे, आणि म्हणून डाव्या डोळ्यातून पाणी का आलं तर डावा डोळा विचार करतो किंवा डावं अंग विचार करताय की आम्ही कशा आहोत, पापी आहोत, आम्ही कम नशिबी आहोत की आमचा अंगीकार साधू करत नाही, म्हणून या डोळ्याला दुःख झालेलं आहे आणि म्हणून दुःखाचे अश्रू आलेले आहेत. मग शंकराने त्या ठिकाणी आपलं रूप प्रकट केलं. मला फक्त हे सांगायचं, साधिले अवीट निज सुख, अवीट निज सुख प्राप्त करायचं असेल तर फक्त क्षणभर आम्ही सोशिले, क्षणभर फक्त विचार करायचे, क्षणभर. आमच्या अनुसया मातेने सुद्धा किती विचार केला. जेव्हा एक तिन्ही देवाने सांगितलं की आम्हाला नग्न भोजन पाहिजे, आज जर आपण एखाद्या बाईच्या दारात गेलो, आणखी थोडं पाठीमागे जाऊया, फक्त गोरक्ष भीक मागायला गेले होते महाराज, आणि एका घरामध्ये श्राद्धाचा कार्यक्रम होता, आणि श्राद्धाच्या कार्यक्रमामध्ये तिथे वडे केले होते, वडे, बटाट वडे, बटाट्याचे वडे.
आणि ते त्या बाईने व कोणतरी साधू आलेले आहे, आपल्याकडे श्राद्ध आहे म्हणून प्रेमाने बोलवलं आणि त्याला 2 वडे दिले, पण त्याने ते खाल्ले नाही. कारण तो काय करत होता, तो भिक्षा मागत होता, भिक्षा गुरुसाठी मागत होता. आणि म्हणून त्याला सोनं जरी दिलं तरी तो कधीच खात नव्हता, गुरुला भरवल्याशिवाय. शिष्य त्याला म्हणतात, शिष्य त्याला म्हणतात. नाहीतर असे शिष्य आहे की आपण करे आपण काय. लक्ष झालं का? गुरुचा विचार कोण करतो, पण तो गोरक्ष होता. ते 2ही वडे घेऊन तो गेला आणि मच्छिंद्रनाथांना दिले, पण त्यांना ते आवडले. काही वेळेला जर गुरुला एखादी वस्तू आवडली ना महाराज, तर ती वस्तू तुम्हाला. एक कथा आहे, घोडा 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 तो शेला शेला शेला. लक्षात का? म्हणजे एका शिष्याचा घोडा होता, एका शिष्याचा घोडा होता. तर त्या गुरुला तो घोडा आवडला आणि घोडा आवडल्यामुळं त्या गुरुला असे वेळच लागलं. तो मंत्रच म्हणायचा, घोडा 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 घोडा. म्हणजे आता घोडा घोडा म्हणायला लागला, म्हणजे घोड्याची गरज नव्हती त्याला, घोड्याकडे पाहिलं घोडा घोडा म्हणाला. शिष्याला वाटलं की माझा गुरु माझा घोड्याची मागणी करतो. आता शिष्याला वेगळं, शेला 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 शेला. त्या गुरुच्या गळ्यामध्ये होता शेला. मला फक्त एवढंच सांगायचंय की असा गुरु आणि असा शिष्य असेल तर दोन्ही काय होतील, दोन्ही वाया जातील, दोन्ही बुडतील. विषय आहे की तिन्ही देव त्या ठिकाणी आलेले आहेत आणि सत्व हरण करण्यासाठी नग्न भोजन मागितलं. गुरु माऊलीने सांगितलं की फार सुंदर वडे आहेत, अतिशय चविष्ट आहेत, गोड, मला एक पुन्हा खायला मिळतील का? काही वेळेला इतकं सुंदर पोळ्या होतात की तो मालक सांगतो आपल्या मालकीणीला पुन्हा एकदा कर. म्हणजे आज तर खाल्ल्यात, पण 7-8 दिवसात पुन्हा एकदा अशाच पोळ्या कर. पण तशाच होतील नाही सांगता येणार, तशाच होत. काही वेळेला मला पापड इतके चांगले होत आहेत, पापड की अगदी खाणारा सुद्धा खुश होतो. तो पुढल्या वर्षी तसेच होतील नाही सांगता येणार. पण गोरक्षनाथ पुन्हा गेले, आवडीने गेले, आनंदाने गेले. त्याला वाटलं आता ही बाई मला आता न मागता दिले होते 2 वडे, आता तर मागायचे मागल्यानंतर देईलच देईल. आणि महाराज त्या ठिकाणी गेले, थोडक्यात सांगतो मी, आणि सांगितलं बाई तू काल वडे दिले होते ना 2, तसेच माझ्या गुरुला फार वडे आवडतात आणि आज मला तसेच 2 वडे दे. आता ती बाई कैकाशी नव्हती, तिला कोणी आवडतच नव्हतं, पण ते श्राद्ध होतं आणि श्राद्धात पुण्य लाभावं म्हणून 2 वडे दिले होते. तशीच धावली, म्हणे गोसाड्या खायला निघालाय, काल दिले म्हणून आज पण मिळतील, चालता हो म्हणे, काल श्राद्ध होतं म्हणून दिलं, आज पाणी सुद्धा देणार नाही. आणि असं नका माहीत करून, माझ्या गुरुला आवडलेत म्हणून मागतो मी. तर म्हणे मग डोळा काढून दे. मला काय सांगायचंय, तसाच डोळा काढला आणि हातावर घेतला, हा डोळा घ्या. मला काय सांगायचंय, बाई अगदी गहिवरली, लगेच तिने वडे तयार केले, 2 वडे त्यांना दिले आणि गोरक्षनाथ हातावर वडे घेऊन आणि एक हात असा धरून आणि मच्छिंद्रनाथांकडे गेले. तो काय सांगतो, आणि तिथे गेल्यानंतर मग मच्छिंद्रनाथ सांगितलं वडे आणले वडे, पण तो असा हात का ठेवलाय? म्हणे जरा कचरा गेले म्हणे डोळ्यामध्ये. म्हणे नाही तर हात काढ, कारण तू हात काढला नाही तर मी वडे खाणार. गुरु होता तो. जेव्हा बाहेर तर त्या हातावर काय होतं, त्या डोळ्यातलं बुगल होतं, डाव्या डोळ्यातलं. मग त्याने सांगितलं हे काय केलं? म्हणे घटना तशी घडली महाराज, तर तुम्हाला वडे पाहिजे होते आणि जिने वडे दिले तिने आधी माझ्याकडून डोळा घेतला. म्हणजे ठीक आहे, मग आता मी हे वडे तसे खाणार नाहीत, दुसरा डोळा जो उजवा डोळा आहे तो मला दे. तो गुरु त्याला म्हणतात. शिष्याची परीक्षा फार गहन आहे आणि म्हणून त्यांनी लगेच दुसरा डोळा काढला आणि गुरुच्या हातावर ठेवला आणि ते मच्छिंद्रनाथ होते, नुसता असा हात फिरवला आणि दोन्ही डोळे पुन्हा जसेच्या तसे. गुरु त्याला नाहीतरी आपण पाहिलं जमदग्नीचं परशुरामा नाही का, म्हणजे फक्त सांगितलं आईचा वध कर. आता आईचा वध करणं
म्हणजे शास्त्र निश्चित आहे. हे खरं योग्य आहे का? इथे तर मातृसेवा, पितृसेवा, समाजासेवा अतिग्राही आहे. आणि जमदग्नी सांगतात परशुरामाला आईचा वध कर. त्याने विचारही केला नाही. हो, मातृवधाचं काय पातक आहे, त्या पातकाचा विचार न करता एक गुरु वचनी ठेविता भाव तलवार घेतलीने आईचं शिर उडवलं. तलवार घेतलीने आईचं शिर उडवलं. आणि मग गुरु प्रसन्न झाला. म्हणे परशुरामा तुझ्या कर्तृत्वावर मी प्रसन्न आहे, माग. त्याने सांगितलं मला माझी आई पाहिजे. त्याने काय मागितलं पुन्हा गुरुकडं, मला माझी आई पाहिजे. एका क्षणात ती आई जिवंत झाली. आपला विषय काय? अनुसया माझ्याकडे देव आलेले आणि नग्न भोजन मागितलं. नग्न भोजन मागितल्यानंतर आपला विषय क्षणभर सोशिले, क्षणभर विचार केला. हा काय प्रसंग आहे? नग्न भोजन. एखादी स्त्री असती तर घरात जाऊन भुतारा आणला असता, ज्याला आम्ही खराटा म्हणतो, आणि तिन्ही साधूंना झोडपले असते. पण क्षणभर सोशिले वाईट. एक क्षणभर तिने विचार केला की प्रसंग बात आहे. मागणारे सामान्य नसतील. नग्न भोजन मागतो तो कोणीतरी असेल, काहीतरी विभूती असेल. म्हणून लगेच तिने ध्यान केलं पतिराजाचं आणि पद्म तीर्थ आणलं, पतिराजांचं चरण तीर्थ आणलं, त्यांच्यावर शिंपडलं आणि त्यांना काय केले? लहान बाळ केली. इथेच थांबतो. आणि साधिले अवीट म्हणजे सुख, की आज तिला जगमान्यता प्राप्त झाली. कशामुळं? नग्न भोजन तिन्ही देवांना दिल्यामुळं ती जगमान्यता तिला प्राप्त झाली. आणि म्हणून तुकोबा सांगतात की क्षणभर आम्ही सोशिले वाईट असं आहे. आणि साधिले अवीट निज सुख. जे निज सुखाची प्राप्ती करायची असेल तर आपल्याला क्षणभर तरी वाईटाचा अनुभव आल्याशिवाय आपल्याला निज सुख जे आहे ते प्राप्त होणार नाही. कारण दुःखाची जेव्हा आम्हाला परिणती येईल, ज्याला दुःखाचा अनुभव आहे त्यालाच कळेल, नाही का? ज्याला साखर गोड आहे याचा ज्याला प्रत्यक्ष अनुभव आहे त्यालाच कळेल कारलं कसं आहे. म्हणजे साखर गोड आहे, साखर चाखूनच पाहिली नाही. गोड ज्याला म्हणतात तो गोड पदार्थाची चवी ज्याने चाखलीच नाही त्याला कडू पदार्थाचा सुद्धा अनुभव येणार नाही. आणि म्हणून तुकोबा सांगतात की साधिले अवीट निज सुख. आता निज सुख म्हणजे स्वतःच सुख. निज सुख म्हणजे स्वतःच सुख. आता आम्ही ज्या सुखाची इच्छा करतो ते आपल्याकडे नाही. आम्ही इच्छा करतो सुखाची, पण कोणाकडून? प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मनुष्य प्राणी, इतर योनी सुद्धा दुसऱ्याकडून सुख कुणाकडे? सुख दुसऱ्यांकडे. आता थोडक्यात त्याचं जो लग्न झालं की त्या पतिराजांची सुख प्राप्त करण्याची इच्छा आहे, पण ते सुख कुठे? ते सुख कुठे? ते पत्नीकडे आहे. आता मूल झालं की पुन्हा, आता बरं झालं मुलगा झाला नाही का, आता तो मोठा होईल, इंजिनियर होईल, डॉक्टर होईल, वकील होईल, अजून कुणीतरी होईल, चांगली नोकरी मिळेल, म्हणजे सुख आहे. आणि मग त्याला पगार मिळेल आणि मग त्या पगार आम्ही कशा असू? सुखी. पण प्रत्येकाचा अनुभव कसा माहितीये ना? कटू अनुभव. जोपर्यंत मुलाचं लग्न झालं नाही माणसाने तोपर्यंत संसार करावा. आणि जोपर्यंत मुलाचं लग्न होत नाही तोपर्यंत त्या घरामध्ये संसाराला कंसात सुख आहे. कंसात आहे बरं का, कंसाला काही विशेष किंमत नसते असं. म्हणजे संसार आहे, पण जोपर्यंत मुलाचं लग्न झालं नाही कंसामध्ये काय त्या घरामध्ये सुख आहे. आणि एकदा बाहेरची सासूरवाशीन आली का त्या दिवसापासून ते कंसामध्ये ते निघून जात आहे आणि मग खऱ्या संसाराला सुरुवात होते. कारण हिने पण ठरवलंय सुनबाई आली की मला पाणी भरायला लागणार, भाकरी भाजायला लागणार, शेतावर जायला लागणार. मग कसं काय? भाकरी तीच भाजते, पाणी तीच भरते, भेंडे फुलाला पण तीच जाते. हे कशामुळे झालं? आम्ही दुसऱ्याची इच्छा केली सुखासाठी. जेव्हा तुम्ही दुसऱ्याची इच्छा करू नका. सुख वशे के ठाई बहुपाई
संतांच्या चरणावर सुख आहे. आम्ही संतांकडे जात नाही सुख मागायला. तुम्ही संतांकडे जा, सद्गुरूकडे जा, सद्गुरूकडे सुख मागा. मग सद्गुरूकडे तुम्ही सुख मागितलं तर त्यांच्याकडे सुद्धा असं काही हे नाही, वस्तू नाही, सुख नावाची वस्तू नाही. मग संत काय करतात, एक विशिष्ट ते देवावर प्रक्रिया करतात, त्याला एक गुह्य मंत्र देतात आणि तुझे आहे तुझं पास तरी तू जागा चुकलाशी. जे अविट सुख आहे, जे कधी न संपणारं सुख आहे, ते सुख तुझ्या जवळ आहे, नाही का? पण त्याची तुला प्राप्ती नाही आहे. तर आम्ही म्हणतो अप्राप्ताची प्राप्ती असं नाही, प्राप्ताची प्राप्ती. सुख आधीच आहे, तुमच्याकडे सुख आधीच आहे, पण ते आता कसं आहे, अप्राप्त आहे. ते आम्हाला प्राप्त नाही म्हणून आम्ही दुःखी आहोत. ते आम्हाला प्राप्त का नाही, तर आम्ही दुसऱ्याकडून ते आजमावण्याचा, दुसऱ्याकडून हस्तगत करण्याचा प्रयत्न करतो. सुख तुझ्या जवळ आहे आणि ते प्राप्त आहे आणि प्राप्ताची प्राप्ती करून देतात ते संत, नाही का? आणि ते पुढे जाऊया. भगवंत ज्याला म्हणतात तो कुठे, नाही का? जैशी उसांत साखर तैसा ध्यांत ईश्वर. म्हणजे भगवंत इथे आहे, आपल्या हृदयात भगवंत वास करतो. ज्याप्रमाणे उसामध्ये साखर आहे पण साखर दिसते का, नाही, प्रक्रिया करावी लागेल. त्याचप्रमाणे परमेश्वर या देहामध्ये आहे, पण या देहावर जेव्हा आपण प्रक्रिया करू, प्रक्रिया केल्यानंतर साखर हे बाह्यांग आहे, म्हणजे साखर दिसते. ऊसावर कारखान्यात प्रक्रिया केल्यानंतर एक विशिष्ट प्रकारची वस्तूची निर्मिती होते. त्या वस्तूचं नाव आहे साखर. ती साखर आम्ही डोळ्याने पाहू शकतो, आम्ही जिभेने चाखू शकतो. पण आमच्या ठिकाणी जो अव्यक्त भगवंत आहे, जो अव्यक्त निर्गुण निराकार भगवंत आहे, त्या भगवंताची सद्गुरूने जरी आपल्याला प्राप्ती करून दिली तरी तो देव दिसत नाही, तो देव चाखता येत नाही, त्या डोळ्याने पाहता येत नाही. अशी ती अनुभूतीजन्य शक्ती आहे. आणि ती शक्ती एकदा आपल्याला प्राप्त झाली की तिला म्हणतात निज सुख. माऊली सुंदर सांगते, अविट ग माये विटेना, अविट ग माये विटेना, अविट ग माये विटेना, अविट ग माये विटेना. जाय जाय परिवेना, जाय जाय परिवेना, अविट ग माये विटेना, अविट ग माये विटेना. अविट ग माये विटेना, जे सुख आहे, अविट जे सुख, निज सुख आहे, ते सुख कधीच संपत नाही. अविट ग माये, माऊली सांगते, अविट कधीच विटत नाही, कधीच त्याचा नाश होत नाही. विटेना जवळीच आहे परी आपल्या जवळ आहे. मृग नाभी कस्तुरी वसे, मृग भटकत जंगल जाय, अरे सब हृदय में राम वसत आहे. मूर्ख नाही समजा, मूर्खाला ते करणार नाहीये. कारण ज्याप्रमाणे मृग म्हणजे हरिण, त्याच्या कुठे आहे, बेंबीमध्ये कस्तुरी आहे आणि त्या कस्तुरीचा त्या मृगाला म्हणजे हरिणाला वास येतो आणि त्या हरिणाचा वर पाहत आहे, वर वास येतो. आकाशाकडे पाहून ते जर रोहिणी मच्छरचा पहिला पाऊस पडला तर कुत्री, मांजर, जनावर कुठे पाहतात, वर पाहतात. आता हा सुगंध वरून आलेला आहे का, हा सुगंध कसला आहे, हा मातीचा सुगंध आहे. पण जनावर कधी मातीला वास घेतात का, नाही, वर पाहतात. त्यांना वाटलं की हा सुगंध वरून येतो, हा त्यांना भ्रम झालेला. तसा आम्हाला सुद्धा सुख कुठून तरी प्राप्त होईल असा भ्रम झालेला आहे. आणि तो भ्रम दिला संत महात्मा करतात आणि आपल्या जवळ तो देव किंवा ती सुखरूप वस्तू, सुखरूप आयसा तुझा कोण, माझ्या पांडुरंगा वाचून घ्या. सुख आणि पांडुरंगा सुख हे अद्वैत स्वरूप आहे, अद्वैत वस्तू आहे आणि म्हणून ती अद्वैत वस्तू आपल्या ठिकाणी आहे. आणि म्हणून अशी अद्वैत वस्तूची प्राप्ती करण्यासाठी
तरंग आहे. आता तुकोबराया आपल्या जीवनामध्ये असं काही क्षणभर त्यांनी असं दुःख भोगलेलं आहे. क्षणभर दुःख भोगल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये अव्याहत अगदी मृत्यूच्या शेवटच्या टोकापर्यंत अवीट अशा सुखाची प्राप्ती झालेली आहे. आणि अवीट सुखाची प्राप्ती झाल्यामुळं त्याला तुकोबरायांना अगदी आनंदाच्या उकळ्या येऊन राहिलेले. तर सुखाच्या झाडाला जी फळं येतात ते आनंदाची फळं असतात आणि म्हणून त्यांना आनंदाच्या उकळ्या येऊन राहिलेले आहेत. बरं का? ती त्रिभुवनी त्याच्या पुढं आनंदाच्या डोई आनंद तरंग आनंदाचे अंग जसं चंदन जे आहे ते पाठीपोटी शीतल आहे. चंदनाचे हात असो चंदनाचे पाय असो म्हणजे हाताचा स्पर्श झाला म्हणजे शीतल होईल आणि चंदनाच्या पायाचा स्पर्श केला चंदनाची बावली असते. डोळ्यात जर ती उघडून टाकली तर डोळा सुद्धा काय होतो शांत होतो. कदाचित लाले आले रक्त उतरला असेल तरी ते निघून जाते. मग ते करण्यासाठी तुम्ही त्या डोक्याकडून घासलं काय आणि पायाकडून घासलं काय त्याच्या पायाची धूळ लागली तरी डोळा शांत होईल. कोणाच्या चंदनाच्या. कारण चंदन कसं आहे म्हणजे सर्वांग शीतळ आहे. चंदन हा सर्वांग शीतळ आहे. आणि त्याचप्रमाणे तुकोबराया सांगतात की आनंदाच्या डोई आनंद तरंग आनंदाचे अंग आनंद म्हणजे तो आनंद आपल्याला एकदा प्राप्त झाला तर आनंदाला दुसरी बाजू सुखाला सापेक्ष बाजू आहे दुःख. प्रत्येक वस्तूला सापेक्ष बाजू आहे. स्त्री पुरुष दिवस रात्र हळद कुंकू म्हणजे एकमेकाला काय सापेक्ष विरोधात्मक असतील किंवा समानार्थी असतील तर सापेक्ष बाजू आहे. छाप त्याच्याबरोबर काटा खऱ्याबरोबर खोट म्हणजे प्रत्येकाला सापेक्ष बाजू आहे. पण आनंदाला सापेक्ष बाजू नाही. आनंदाला सापेक्ष बाजू नाही आणि म्हणून आनंद फक्त संत महात्मेच भोगू शकतात. आनंद फक्त साधू भोगू शकतात आणि आनंद स्वरूप फक्त भगवंतच आहे. आणि त्याची प्रत्यक्ष परिणती तुकोबरायांना आली. का आली ते सांगतो. कारण तुकोबरायांना मी आनंद भोगतो मी अवीट सुख भोगतो त्याच अनुभूती त्यांनी दुसऱ्या चरणात वर्णन केले. सांडी मांडी मागे केल्या बरोबर 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 माझ्या जीवनातील हा अवीट निज सुखाचा प्रसंग मी तुम्हाला का सांगितलो तर मला मागचा सांडी मांडी मागे केल्या बरोबर. सांडी सांडी म्हणजे सांडणे म्हणजे सोडणे आणि मांडी म्हणजे घेणे. सांगतो साधा अर्थ सांगतो. सांडी म्हणजे सोडणे आणि मांडी म्हणजे घेणे. सांडणे म्हणजे देह सोडून जाणे आणि मांडणे म्हणजे दुसऱ्या देहाचा स्वीकार करणे. सांडी मांडी मागे म्हणजे मागच्या अनेक जन्मी हेच करीत आलो आम्ही. मागच्या अनेक जन्मामध्ये आम्ही हेच करीत आलो. सांडी मांडी मागे केल्या भरोवरी. भरोवरी म्हणजे काय केलं तुकोबरायाने. ते जरी मनुष्य म्हणून जन्माला आले असतील किंवा अन्य योनीमध्ये जन्माला आले असतील तर प्रत्येक योनीमध्ये प्रत्येक जीव फक्त काय करतो भरोवरी म्हणजे फक्त भरायचं. काय भरायचं पोट भरायचं काम.
नाही का. त्याच्या पुढे काहींची बँकेची बुक असतील नाही का, म्हणजे बँकेत पैसे भरत राहायचं, आणखी वेगळं काहीतरी करत राहायचं, त्याला घरोघरी म्हणतात. तुकोबा सांगतात की सांडी मांडी मागे मी माझ्या जीवनात अनेक जन्मामध्ये, मागच्या जन्मामध्ये काय केलं, सांडी मांडी म्हणजे अनेक वेळा मिळो, किती वेळा जन्म यावे किती व्हावे, अनेक वेळा जन्म घेतले आणि अनेक वेळा मी माझी किती करून घेतली, मागे केल्या भरोवरे नाही का. खूपच प्रमाणे करिता भरोवरी दुरावरी करिता भरोवरी दुरावशी दुरी भावाची या पुरी व्हावशी. भरोवरी या नाव जो माईक संसार आहे, जो मिथ्या संसार आहे, त्याच्या पाठीमागं लागणं, संसार सदृढ करण्याचा प्रयत्न करणं या नाव घरोवरी. आपला संसार, आपला प्रपंच मोठा कसा होईल हा विचार ज्याच्या ठिकाणी आहे, महात्मे किंवा तुकोबराया, त्याच संज्ञेला, त्याच विचाराला काय म्हणतात, भरोवरी. करिता भरोवरी. आणि जेव्हा आम्ही आमचं घर भरण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे घरात काहीतरी भरण्याचा नाही का, म्हणजे घरामध्ये काय आणतो आम्ही, सुखवस्तू. फ्रीज आणलं ना, आता काय पाहायलाच नको, आठवड्याचा भाजीपाला आणायचा आणि फ्रीजमध्ये ठेवायचा. आता शापूरला जायची गरज, आधी आणतो तर तो अर्धाच किलो, तर त्याला फ्लावर किती दिवस चालणार आहे, उन्हात एकच दिवस. आता 2.5 किलो फ्लावर, सगळं अडीच आणलं बरं का. म्हणजे काय झाली, सुख वस्तू आनंद, गरम व्हायला लागला माझ्या. मग काय एसी लावली, आता काय टेन्शन नसले, लोक सगळे उन्हात पडते, आपण कसे आहोत, सुखे निजलो. मला सांगायचं करिता बरोबर म्हणजे माणसं सुखासाठी घर भरण्याचा प्रयत्न करतात, पण जेवढं तुम्ही घर भराल तेवढं दुःखालाच कारण आहे, तेवढं दुःखाला कारण आहे. म्हणून तुकोबा सांगतात की करिता बरोबरी दुरावशी दुरी. मग तुम्ही काय झाले, तुका म्हणे देव अंतरला दुरी, डोळी अंधारी. म्हणजे आता आपल्या डोळ्यावर काय आलेले, धूर आलेले. कसला धूर, परिस्थितीचा धूर. कोणाला रूपाचा धूर आहे, कोणाला ताकदीचा धूर आहे, कोणाला धूर आहे, कोणाला परिस्थितीचा धूर आहे, तर कोणाला कुटुंबाचा धूर आहे, तर कोणाला गावाचा. तर धुराचे अनेक प्रकार आहेत महाराज, धुराचे अनेक प्रकार आहेत. आणि म्हणून आम्ही जो धूर पाहतो तो स्मशानात जाऊन पाहतो वेगळाच आहे. तो धूर सगळ्या धुरांपेक्षा वेगळा आहे, कारण याच्या डोळ्यावर काय झालेले की जी अंधेरी आली, ती अंधेरी तिथे धुराच्या रूपाने बाहेर पडते. असो आपला विषय आहे की भरोवरी करता भरोवरी दुरावशी दुरी भवाची या पुरी व्हावशी. जो भवाचा पूर आहे, भूभव म्हणजे होणे, जन्माला येणे आणि मरणे, पुनरुक्ती जन्म पुनरुक्ती मरणम, जननी जन्मे पुनरुक्ती शयनम. हा जो संसार आहे त्या संसारामध्ये आणि आम्ही काय करतो, भावाच्या पुरी व्हावशी. आणि म्हणून तुकोबा सांगतात उलट उलट माघाऱ्या प्राण्या फिर गोते खाशी. काय सांगतात, कारण याची प्रवाही पडल असेल, कारण मागे अनेक जन्मामध्ये ज्या प्रवाहाने आम्ही गेलो, उदाहरणार्थ की पर्वतावर पाऊस पडला, ते त्याचा प्रवाह कसा आहे, उंच भागाकडून सखल भागाकडे वाहणे, आणि सखल भागाकडे जर तो वाहत राहिला तरी थांबत नाही, तरी तो प्रवाह थांबत नाही. मग तो प्रवाह कुठे जातो, समुद्राला जाऊन मिळतो. आणि एकदा समुद्राला जाऊन मिळला की तो स्थिर होतो, कारण तो कुणाचा अंश आहे,
तर समुद्राचाच अंश आहे. आणि त्याचप्रमाणे आणि त्याच न्यायाने आता आम्ही आहोत दुरून आलो मी गा दुःख झाले यावया येथवरी होते याची दुर्लभ भेटी तुम्हा काही झाले. म्हणजे एकंदरीत जीवनाचा आपण विचार केला तर आम्ही कशासाठी आलो, का आलो आणि कुठे गेल्यानंतर आम्ही स्थिरवलो जाऊ याचा विचार संतांच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून तुकोबारा सांगतात सांडी मांडी मागे केल्या घरोवरी. म्हणजे मागच्या जीवनामध्ये थोडक्यात की तुकोबाराने या ठिकाणी जो कर्माचा सिद्धांत आहे संचित क्रियमान आणि प्रारब्ध या कर्माच्या सिद्धांताचा आधार घेऊन तुकोबारा सांगतात. तर काय कोणी पाहिलंय तुकोबा सांगतात की मागे केल्या बरोबरी मागच्या अनेक जन्मामध्ये मी जो संसार करत आलो जन्ममृत्यूच्या राहटीमध्ये गटंगल्या खात आलो आणि त्यावेळेला काय सांगतात अधिकची परी दुःखाची आहे. आणि त्यावेळेला मी परीने दुःख भोगलेलं आहे, दुःखाचे डोंगर भोगलेले आहे. कारण आम्ही जेव्हा सुखाची व्याप्ती पाहतो तर सुख पाहता जवा पाडे म्हणजे जवा एवढं सुद्धा नाही, जवा पाडे सांगितलंय, जवापेक्षा लहान. आणि जव हा गावाचा सावत्र भाऊ. मागे दुष्काळ पडला होता ना महाराज तेव्हा जव आणि पिवळी ज्वारी आली होती रेशनिंगला. जव म्हणजे गावातच भाव होतो पण त्याला जव त्याला म्हणतात ज्याला चव नाही म्हणजे बेचव. पण तरी सुद्धा लोक खात होती, तरी सुद्धा खात होती का जगलो पाहिजे. शास्त्रामध्ये मला असं सांगितलेलं आहे की वशिष्ठ मुनी भुके मरत होते, मरायचीच वेळ मरणार वशिष्ठ मुनी. तर त्यांना एक कुत्र्याचं हाड भेटलं, हाड वाळलेलं हाड कुत्र्याचं. ते हाड चघळलं त्याने जगण्यासाठी आणि तिथे नीती सांगितलेली आहे. पण आपण तिचा अंगीकार करू नाही, त्या नीतीचा अंगीकार आपण नाही करायचा. की मृत्यूच येत असेल तर त्या ठिकाणी हा विचार करू नका जो वशिष्ठाने केला. आणि त्या कुत्र्याचा हाड चघळून तो जगला वशिष्ठ मुनी. मग त्याला कमी लेखू नका. जो रामाचा म्हणजे जो परब्रह्म जगाचा बाप प्रभू राम त्याचा गुरु होण्याचा मान ज्यांना प्राप्त झाला त्याने आपल्या जीवनात काय कर्म केले तो विचार आपण करू नका. फक्त तुकोबाने जो विचार सांगितलेला आहे की संचित क्रियमान आणि प्रारब्ध. तुकोबाने एवढं सांगायचंय की माझं जे प्रारब्ध आहे मागचं प्रारब्ध आहे आणि मागचं प्रारब्ध भोगण्यासाठी आज माझा जन्म आहे. आणि म्हणून ते सांगतात की सांडी मांडी लक्षात का म्हणजे सांडी मांडी मागे केल्या बरोबरी. मागच्या जन्मात आम्ही जे काही कर्म केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले असे किती. आता आम्ही सध्या जे भोगतो ते मागच्या कर्माचं भोगतो. पण आम्ही म्हणून आम्ही दुःख भोगतो बरं का. आम्हाला ते कळत नाही म्हणून काय एवढं चांगलं करतो, कधी खोटं बोलत नाहीये, कुणाचं काही लुबाडलं नाहीये, पुण्यच करतो नाही काय. वारीला जातो, सप्ता कुठला टाकीत नाही. काही माणसं प्रत्येक सतत विनाच घेतात म्हणजे रात्रंदिवस विना घेतो आम्ही म्हणे. तरी आमच्यावर कशाला प्रसंग यायला पाहिजे. हा प्रसंग कोणता आहे मागच्या जन्माचा प्रसंग आहे. इथे फक्त आम्हाला एवढंच करायचं आता चांगलं करा, आता चांगलं करा. आणि चांगलं करायचं असेल तर ते कसं केलं पाहिजे माहितीये का. असं कर्म आपल्याला करायचंय सद्गुरूला शरण जा, उत्तम नामस्मरण करा. आणि उत्तम नामस्मरण केल्यानंतर तुमच्या हातून जे कर्म घडतील ते संचितात जमा होणार नाही. आणि मागचं जे कर्म आहे जे प्रारब्ध रूपाने आता भोगायला आलेलं आहे ते आनंदाने भोगा. मागचे कर्म आनंदाने भोगून संपायचे. कारण प्रारब्धाचा जो भोग आहे तो भोगल्याशिवाय संपत नाही. फक्त फरक एवढाच आहे की इतर जे गुरुला शरण गेले नाहीत त्यांना ते प्रारब्ध भोगताना अतिशय वेदना होतात. आणि ते सद्गुरूचे दास आहे ज्यांच्या सद्गुरूची कृपा आहे त्यांनाही त्या वेदना होतात नाही.
फक्त समाजाला दिसतंय, पण दिसते तसं नसतंय म्हणून जग हसते. आमच्या पालीच्या परशुराम बाबांना विचार, त्यांच्या इतका मोठा आघात झाला होता, सगळी माणसं सांगत होती डॉक्टरकडे चला, डॉक्टरकडे चला, पण ते सांगायचे ते माझं दुखतच नाही काय. म्हणजे पाय तुटला होता पूर्ण, 200 लिटरचा पिंप त्यांच्या पायावर पाठीमागून पडला होता, घोर शीत पूर्ण तुटून अर्धा पाय कापून पुढे आला होता, लोंबला होता असे चामडे. तरी डॉक्टरकडे गेले नाही. पण पुन्हा नंतर मग जावयांच्या आग्रह असतो, म्हणजे जखम झाल्याच्या मग ते 15 दिवसात महिन्यात गेले. ते सांगायचे की वेदना होत नाही, मग जखम आहेच कुठे? जखम तिला म्हणतात. जखम कशाला म्हणतात? वेदना होतात तिला जखम म्हणतात. वेदना होत नसतील तर जखम कशी म्हणतात? मला हे सांगायचं की ज्यांच्यावर संतांची कृपा आहे, सद्गुरूची कृपा आहे, त्याला प्रारब्ध भोगावाच लागेल. पण ते प्रारब्ध भोगत असताना त्याला कोणत्याही प्रकारच्या वेदना होणार नाही, हे त्याचं प्रतीक आहे. आणि म्हणून तुकोबाराया सांगतात की अधिकची परी दुःखाची या. मी मागच्या जन्मामध्ये एवढं दुःख भोगलं, एवढं दुःख भोगलं, आणि ते दुःखाची मला प्रत्यक्षात अनुभूती आहे. आणि म्हणून सध्या मी काय करतो, साधिले अवीट निज सुख, म्हणजे आता जे मी भोगतो ना ते त्या अनुमानावरून सांगतो की पूर्वी जे मी दुःख भोगलं आणि आता मी काय भोगतो, अवीट अशा प्रकारचं सुख भोगतो. आणि ते अवीट सुख प्राप्तीसाठी, ते सुख भोगण्यासाठी आपला मनुष्य जन्म आहे. आणि म्हणून आपण एकदा देवाचं भजन करूया. तोबार कुमारी राहिलो अनंता जे पाहिजे. फार सुंदर असं शेवटच्या तुकोबाराया सांगतात की तुका म्हणे येणे जाणे नाही आता. माझी आता येणे जाण्याची जन्म मृत्यूची राहटीच चुकलेली. कशामुळं? साधिले अवीट निज सुख. अवीट जे सुख आहे ते अवीट न संपणार न विटणार सुख मला प्राप्त झालं. आणि त्याच्यामुळं आता माझ्या जीवनातील जी जाण्या येण्याची जन्म मृत्यूची जी येरधार आहे ती येरधार काय झालेले चुकलेले आहे. का चुकली? तर राहिलो अनंताची पायी. आणखी माऊलीच्या भाषेत सांगायचं
तर तरलो तरलो हा नामधारकाचा धसा. तरलो तरलो हा भरवसा. त्याच्या पुढे आपण पाहिलं तर तरलो हा निर्धार, तुकोबारांच्या जीवनातील तरलो हा निर्धार आहे. आणि म्हणून त्याच्या पुढे आपण जर पाहिलं तर तुकोबारायांच्या एकंदरीत जीवन प्रणालीचा आपण जर विचार केला तर तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये जन्म नाही रे तुका म्हणे माझी अगदी भाग शपथ घेऊन सांगतात की आता पुन्हा जन्म नाहीच, तरी लोक म्हणतात की येतीलच, ते पुन्हा येतीलच असं. पण म्हणजे तुकोबा नाहीये, ज्ञानोबा नाही येणार, नाथ नाही येणार, येणारा कोण आहे? भगवान महाविष्णू. अवतार स्थित कार्य त्याचं आहे. पण लोक सांगतात तुकोबा पुन्हा येतील, माऊली पुन्हा येईल. माऊली येत नाही, माऊली आलीही नाही, कारण त्यांचे एक म्हणजे आला नावा रूपा नाव म्हणजे ज्ञानेश्वर नाव आणि त्याचं जे आकार आहे ते कोणी घेतलं? भगवान महाविष्णूने घेतलं. म्हणजे ते खाली आले. अवतार याचा अर्थ म्हणजे खाली येणे. वैकुंठातून ते खाली आले आणि खाली आले की लगेच त्यांना ते कोणताही जीव जो वरून खाली आला त्याला मायोपाधी म्हणजे मायेची उपाधी त्याला लागते. म्हणजे नाव ही उपाधी आहे, नाव ही उपाधी, रूप ही उपाधी, गुण ही उपाधी, हे सगळ्या उपाध्या त्याला लागतात. कुणाला? जो उपाधी रहित जो आहे, उपाधी रहित तुम्ही निर्विकार, काही संसार तुम्हा नाही. कुणाला? भगवंताला संसारच नाही, तरी सुद्धा 16,108 पत्न्यांपर्यंत संसार करावाच लागला. भगवंत निर्विकार आहे, उपाधी रहित आहे आणि पत्नी ही उपाधी आहे. तरी सुद्धा प्रभू रामाला एक पत्नी व्रत का होईना, पण सीतेबरोबर संसार करावाच लागला. त्याच्या पुढे सांगतो, राजसूय यज्ञाच्या वेळेला जेव्हा त्याने ती सीता गेली होती, तिने काय केलं होतं म्हणजे अग्निदिव्य घेतलं. सीता म्हणजे अग्नीने तिचा स्वीकार केला, पृथ्वी मातेने सीतेचा स्वीकार केला. तर सीतेचा जन्मच कुठून होता? पृथ्वीतून होता. आणि म्हणून त्या पृथ्वी मातेने तिचा स्वीकार केला. राजसूय यज्ञ करायची वेळ आली तेव्हा वशिष्ठ मुनीने सांगितलं की पत्नी शिवाय तुला आता त्या यज्ञामध्ये आहुती देण्याचा अधिकार नाहीये. मग काही पर्याय? मग पर्याय सांगितला की रोज एक शिता, रोज एक शिता सोन्याची तयार करायची, एक शिता सोन्याची तयार करायची, ती रामाच्या बाजूला बसवायची, सोन्याची शिता, आणि संध्याकाळी ती दान करायची. म्हणजे आज थोडक्यात की 16,108 दिवस यज्ञ चालला होता. किती दिवस यज्ञ होता? 16,108 दिवस. आणि 16,108 सोन्याच्या शिता. त्रेतायुगामध्ये प्रभू रामाने राजसूय यज्ञ ज्या दान केल्या त्या 16,108 स्त्रिया द्वापार युगामध्ये पुन्हा भगवान श्रीकृष्णाला प्राप्त झाल्या. हा आहे प्रारब्ध योग. मला काय सांगायचंय? हा आहे प्रारब्ध योग. कदाचित जर त्यावेळेला प्रभू रामाने असं केलं नसतं तर द्वापार युगात 16,108 पत्न्यांना तेवढ्या साड्या, तेवढ्या चोळ्या, तेवढे दागिने, एवढा उद्योग करायची वेळ आली नसती. मला एवढं सांगायचंय की ही आहे उपाधी. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार आहात, पण अवतार घेतल्यामुळं, खाली आल्यामुळं तुम्हाला या उपाधीमध्ये बांधलं गेलेलं आहे. आणि म्हणून तुका सांगतात की तुका म्हणे येणे जाणे नाही आता मी या उपाधीपासून मुक्त झालेलं आहे. मला आता निजसुख येथे प्राप्त झालेलं आहे आणि त्याच्यामुळं आता मी उपाधी विरहित आहे, गुण विरहित आहे. मी अव्यक्त दशेला प्राप्त झालेले, माझी व्यक्त दशा बाद झालेली आहे. आणि कशामुळं? तर राहिलो अनंताची मी अनंताची कास धरल्यामुळं, अनंताच्या चरणावर माझं मस्तक ठेवल्यामुळं, मस्तक ठेंगणा आणि करू संतांच्या चरणा. आणि त्याच्यामुळं आता मी येण्या जाण्याच्या माध्यमातून या रहाटगाठीतून मी सफल झालेलो आहे. सगळं माझं रहाटगाठ चुकलेलं, त्यामुळे ते रहाटी चुकलेलं आहे.
असे तुकोबांचं या अभंगातून सांगणं आहे. आणि त्याचं महत्वाचं कारण कोणतं असेल तर साधिले अवीट निजसुख मला प्राप्त झालं. माझ्या सद्गुरूने मला ते प्राप्त करून दिलं आणि तेच सुख, त्या सुखाची प्राप्ती आपल्याला करण्यासाठी नितांत संतांची गरज आहे. म्हणून एकदा भजन करूया. ज्ञानेश्वर जमलेले आहोत ते तुम्हाला सर्वांचे सुपरिचित हरिभक्तपरायण विष्णुबुधाजी गोतर्णे आणि त्यांच्या धर्मपत्नी मंदाबाई विष्णू गोतर्णे या ध्याचा, या गावाचा, या घराचा त्याग करून गेल्यामुळं त्यांच्या जाण्याने त्यांच्यावर, त्यांच्या पश्चात त्यांची 2 मुलं आहेत, त्यांचा पती आहे आणि त्यांच्यावर जो दुःखद प्रसंग आलेला आहे त्या प्रसंगात तुम्ही आम्ही सहभागी आहोत. नामस्मरणाने हे दुःख शिथिल होईल. त्याचप्रमाणे जी गेलेली व्यक्ती आहे त्यांचा जो चिरंजीव आत्मा आहे त्या आनंद स्वरूप आत्म्याला अधिक आनंदाची झळाळी यावी म्हणून एकदाच आपण संतांचं भजन करू आणि आपली सेवा तसं जाहीर करू. तुकाराम 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 Thank you.